नमस्कार. अंकिताचे रेसिपी मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. सोया आणि मटरचा पुलाव. सोया मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, इथे आपण पाहू शकता मस्त असा सोया पुलाव मी इथे बनवलेला आहे. या पद्धतीचा सोया पुलाव, सोया बिर्याणी आपण कसा बनवायचा ते पाहूयात स्टेप बाय स्टेप. तर इथे आपण 4 कांदे कापलेले आहेत, 4 टमाटर कापून घेतलेले आणि 2 मिरच्या आपण इथे कापून घेतलेल्या आहेत आणि भिजवलेले सोयाबीन देखील आपण भिजवून घेतलेले आहेत आणि पिळून पण घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण एक कुकर ठेवून घ्यायचे. कुकर गरम होऊ द्यायचे. अगदी कडकडीत गरम झाला तर त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तेल अगदी 3 किंवा 4 चम्मच असायला पाहिजे. आपण इथे अर्धा किलो व्हेज पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि इथे मिरची 2-2 भागात अशी कट करून घेतलेली आहे. ती मिरची आपण तेलामध्ये तळून घ्यायचे. त्यानंतर आपण 1 चम्मच जिरा घालून घ्यायचं यामध्ये. मिरची व्यवस्थित तडतडू द्यायची आणि जिरेही व्यवस्थित तडतडू द्यायचे. त्यानंतर आपण जे 4 कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त परतून घ्यायचे. मस्त अगदी लालसर रंग येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला लागतील हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायला. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर एकदा नक्की भेट द्या, कारण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पापड रेसिपी अपलोड होत आहेत. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे पापड रेसिपी अपलोड होत आहेत, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मंडळी, आता आपण यामध्ये टमाटर घालून घेतले. टमाटर व्यवस्थित मऊ होऊ द्यायचे. आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. टमाटर देखील 4 किंवा 5 मिनिट आपण परतून घ्यायचे. व्यवस्थित टमाटर मऊ होऊ द्यायचे, नाहीतर बिर्याणीमध्ये वेगळाच वास येतो. तर त्यामुळे आपण टमाटरला व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर 2 चम्मच मीठ यामध्ये घालून घ्यायचे, कारण लवकर भाज्या शिजतील. जे आपण इथे घालून घेतलेले आहेत हे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतील. त्यामुळे 2 चम्मच मिठामध्ये आपण मस्त अशी भाज्या परतून घ्यायचे. इथे पाहू शकता या पद्धतीने. तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे पटकन अद्रक, लसूण याचा आपण पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही त्याचाही पेस्ट बनवून घेऊ शकता, पण माझ्याकडे सध्या कोथिंबीर अवेलेबल नाही. तरीही आपण एकदम भारी पुलाव बनवू शकतो, कोथिंबीर असो किंवा नसो. तर इथे आपण अद्रक, लसूण 2 चम्मच, मोठे 2 चम्मच आपण अद्रक, लसूण यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे 2 मिनिटासाठी. त्यानंतर आपण यामध्ये घालायचे लक्कीचा बिर्याणी मसाला. मी खास करून हा लक्कीचा बिर्याणी मसाला सगळ्या बिर्याणीला एकदम खास अशी चव देते, त्यामुळे मी लक्कीचा बिर्याणी मसाला इथे वापरते. तुम्हाला कोणता वापरायचा आहे ते तुम्ही वापरू शकता. लक्की चिकन मसाला देखील आपण वापरतो भाज्यांना, किंवा लक्की बिर्याणी मसाला म्हणजे चिकन बिर्याणी मसाला हाही प्रोडक्ट आपल्याला मिळतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा टॅग प्रोडक्ट आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर इथे आपण यामध्ये सोयाबीन घालून घ्यायच्या, व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर आपण 1 वाटी मटर इथे घेतलेला आहे. मटर तुमच्याकडे असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, पण इथे आपण सोया मटर बनवत आहे त्यामुळे मटर असणे गरजेचं आहे. तर इथे आपण पाणी घालून घ्यायचे. तर इथे आपल्याला लागणार आहे 4 ग्लास पाणी. 4 ग्लास पाणी आपण इथे घालून घेतलं. आपल्याला इथे अर्धा किलो भात बनवायचा आहे, तर 4 ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि मस्त हे उकळू द्यायचे. उकळी आली की त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे. आधीच आपण 2 चम्मच मीठ भाज्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण 1 चम्मच, टोटली 3 चम्मच आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त उकळी येऊ द्यायचे. उकळी आली की त्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे. जर तुम्हाला धुवायचं नसेल तर त्याला काय करायचं आहे,
तांदूळाला तेल लावायचं 1 चमच व्यवस्थित तेल लावून आपण यामध्ये घालून घ्यायचं. अगदी परफेक्ट पुलाव बनतो, अजिबात एकमेकाला चिटकत नाही. तर इथे मस्त उकळी येऊ द्यायचे. आता आपण मस्त कुकरची शिट्टी लावून घ्यायची, 2 शिट्ट्या काढून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन अशी बनणारी ही पुलाव रेडी होते. गरमागरम पुलाव व्हायला फक्त 5 मिनिट लागतात मंडळी. 2 शिट्ट्या लगेचच होऊन जातात. तर इथे पाहू शकता आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. 2 शिट्टी झालेली आहेत. आता आपण हे पाहू शकता, इथे पाहू शकता मंडळी, मस्त पुलाव तयार आहे. तुम्हाला यामध्ये फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी ते काही न करता आता आपण गरमागरम सर्व करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, एकदम मस्त असा दिसतो. यामध्ये तुम्हाला हळद घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पिवळा कलर होईल याचा भाताचा. तर इथे मी कोणताही कलर न वापरता मस्त असा पुलाव तयार झालेला. आता आपण गरमागरम सर्व करूयात. तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, सोयाबीन आणि मटर तेवढेच प्रमाणात आहेत जेवढा आपला भात आहे. योग्य प्रमाणात असले तरच आपला पुलाव एकदम भारी लागतो आणि थोडासा पुलाव खाल्लं तरी अगदी मन आनंदित होतो. असा हा पुलाव तुम्हीही नक्की ट्राय करा आणि हा पुलाव सगळ्यांसाठी बेस्ट आहे. यामध्ये रिच प्रोटीन असतो, ते तुम्ही नक्की ट्राय करा. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, इथे पाहू शकता गरमागरम आपली ही पुलाव तयार आहे. सोया बिर्याणी तयार आहे. मटर सोया बिर्याणी कशी वाटली मंडळी नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. चला तर भेटूयात पुढच्या नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.